नागपुरातील पाचपावली पोलिसांनी गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तली विरोधात मोठी कारवाई केली। निर्दयतेने कोंडून ठेवलेल्या 9 गोवंशीय जनावरांची सुटका करत पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 16 डिसेंबर रोजी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना फारुक नगर परिसरात गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी जावेद अन्सारी कॅटरिंग समोर छापा टाकला। छाप्यात 9 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने चारा पाणी न देता कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे दिसून आले। चौकशीत ही जनावरे शेख जाबीर ख्वाजा अली याची असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी ही सर्व जनावरे ताब्यात घेतली असून त्यांना गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे। तसेच सुमारे 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपआयुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तिडके, पोलीस अंमलदार गगन यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली। पोलीस गस्त करत असताना फारुक नगर एरियात शेख जाबीर शेख ख्वाजा याच्या घराच्या बाजूला जनावर बांधलेले होते। हे कत्तली खाण्यासाठीच आले होते याची व्हेरीफाय झालं। त्याला 9 गोवंश जनावरे अंदाजे 1,80,000 रुपयाचा माल गोवंश शाळेत दाखल करण्यात आला। आरोपीला माननीय न्यायालयात अटक करून पाठवण्यात आलेले आहे। याच्या अगोदर पण त्याच्यावर 2 गुन्हे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। या कारवाईत PSI तिडगे, ज्ञानेश्वर भोगे, हवालदार इम्रान, हवालदार मेनेवार, संतोष शेंद्रे आणि गगन यादव यांनी ही कारवाई केलेली आहे। जवळपास अंदाजे 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।